काय गौतम पुस्तक वाचतो हे उदाहरण आहे. क्लिअर आहे. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? गौतम. कर्ता कोण आहे? गौतम. आता मला सांगा, कर्ता कर्म बहुत इजी आहे. कर्ता कर्म क्रियापद. काळ किंवा अर्थ दिसता काय? हां जाऊ द्या. काळ किंवा अर्थ. गौतम पुस्तक वाचतो. गौतम पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये मला सांगा की क्रियापद कोणते आहे? वाचतो. धातू कोणता आहे? वाच. वाचणारा कोण? गौतम. तर कर्ता कोण आहे? गौतम. क्लिअर आहे. कर्म कोण आहे? पुस्तक. कर्त्याला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. तर म्हणजे कर्ता कशा प्रथमामध्ये आहे? यस ऑर नो? प्रथमेत आहे कर्ता. कर्म कर्म प्रथमेत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर कर्ता प्रथमेत आहे. एवढंच लक्षात ठेवण्याची गरज नाही. कर्त्याला प्रत्यय लागून आहे का? नाही. तर म्हणजे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. दुसरं लिहा. पोलीस चोरास पकडतील. पोलीस चोरास पकडतील. पकडतील. पोलीस चोरास पकडतील. या वाक्यामध्ये मला सांगा, पोलीस चोरास पकडतील या वाक्यामध्ये ते सोडून द्या. हां, या वाक्यामध्ये पोलीस चोरास पकडतील या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? पकडतील. धातू कोणता आहे? पकड. तर पकडणारा कोण? पोलीस. पोलिसाला काही लागून आहे का? नाही. तर म्हणजे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. खतम प्रयोग. कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे. कारण की याला प्रत्यय नाही आहे. याला प्रत्यय नाही आहे. याला प्रत्यय आहे का? प्रत्यय म्हणजे काय होते प्रतिभा? उभी उठ. कुठे जोडून येणारा? शब्दाच्या लास्टमध्ये जोडून येणारा. क्लिअर आहे. त्याला का म्हणतात? प्रत्यय. डन. याला कोणता प्रत्यय आहे का? नाही. याला कोणता प्रत्यय आहे का? हा कोण हो? कर्ता हो. हा कोण हो? कर्ता हो. याला कोणता प्रत्यय आहे का? नाही. मग याले कोणता प्रत्यय नाही तर हे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. याले प्रत्यय आहे का पाहायचं. असेल प्रत्यय तर समोर जायचं. नसेल प्रत्यय तर हा कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे. याला कोणता प्रत्यय आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. बसा. विवेक शाळेत गेला. विवेक शाळेत गेला. विवेक शाळेत गेला. या वाक्यामध्ये काय आहे? क्रियापद गेला. धातू कोणता आहे? जाय. धातू कोणता आहे? जा. जाणारा कोण? विवेक. तर कर्ता कोण आहे? विवेक. कर्त्याला कोणता प्रत्यय आहे का? मग कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. डन. म्हणजे का समजलं? कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे. ओके. राम आंबा खातो. राम आंबा खातो. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. यस आर नो? कारण की कर्त्याला प्रत्यय नाही आहे. ओके. समोरचं लिहा. टेम्पो लाल दिव्याजवळ थांबवा. टेम्पो लाल दिव्याजवळ थांबवा. टेम्पो लाल दिव्याजवळ थांबवा. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? हां, थांबावा आहे. थांबवा नाही. थांबावा. 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 कर्ता कोण आहे? थांबणारा काय? टेम्पो. तर कर्ता कोण आहे? टेम्पो. तर टेम्पो प्रथम येत आहे. क्लिअर आहे. तर कर्तरी प्रयोग की कर्मणी प्रयोग? कर्तरी प्रयोग. ओके. हा सकर्मक आहे की अकर्मक आहे सांगा बरं. हा सकर्मक आहे का अकर्मक? हा
सकर्मक. हा 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 सकर्मक. हा सकर्मक. व्हेरी गुड. घ्या. राम जोरात धावतो. राम जोरात धावतो तर तो शर्यतीत पहिला येतो. करता कोण आहे? करता कोण आहे? राम आहे. कर्तरी आहे कर्मणी आहे? कर्तरी आहे ना, कारण की याला कोणता प्रत्यय नाही आहे. झालं खरं. गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात. गुरुजी मुलांना व्याकरण शिकवितात. गुरुजी मुलांना व्याकरण शिकवितात. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे? गुरुजीला काय प्रत्यय आहे का? तर म्हणजे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. बरोबर. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. हां. तर कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? बाळ. याला कोणता प्रत्यय लागून आहे का? कोणता प्रयोग? हां बस चालो. झालं का लिहून? लिहा. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात, दोन उपप्रकार पडतात. मिठू गेला. कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात. लिहिले का? ओके. एक लिहा सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि दुसरं लिहा अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरं काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. लिहा. ताई पत्र लिहिते. लिहिते. ओके. ताई पत्र लिहिते. या वाक्यामध्ये मला सांगा क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? लिहिणारी कोण? ताई. तर कर्ता कोण मग? ताई. तर काय लिहिते? तर कर्म कोण? क्लिअर आहे? हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? सकर्मक. ताईला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे का? तर मग कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्तरी. वाक्य काय? सकर्मक की अकर्मक? मग सकर्मक कर्तरी प्रयोग. यस आर नो? समजलं काय? समजलं? व्हेरी गुड. लिहा. हरणाच्या कानात वारे शिरले. हरणाच्या कानात वारे शिरले. या वाक्यामध्ये मला सांगा क्रियापद कोणते आहे? शिरले. क्रियापद कोणते आहे? शिरले. धातू कोणता आहे? शिरणारे कोण? शिरणारे कोण याचं उत्तर भेटत नाही आहे. तर शिरणारे काय? वारे. शिरणारे काय? वारे. तर मग कर्ता कोण आहे? वारे. प्रथम येत आहे का? याला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. याला कोणताही प्रत्यय लागून नाही आहे. क्लिअर आहे? एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? वारे अनेक वचनी आहे. यस आर नो? वारा हे एक वचनी आहे, वारे हे अनेक वचनी आहे. क्लिअर आहे का नाही आहे? तर याला कोणता प्रत्यय लागून आहे का? तर कोणता प्रयोग मग? कर्तरी प्रयोग. समजलं? म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागून नाही आहे म्हणजे
कर्तरी प्रयोग. प्रत्यय म्हणजे माहीत पाहिजे पहिलं, प्रत्यय होते का. डन ना. हां. सकर्मक आहे की अकर्मक आहे. हा सकर्मक आहे की अकर्मक आहे सांगा. हरणाच्या कानात वारे शिरले, सकर्मक आहे की अकर्मक. काय आहे. अकर्मक आहे. गडी गाईला बांधेल. गडी गाईला बांधेल. गडी गाईला बांधेल. या वाक्यामध्ये करता कोण आहे. सॉरी क्रियापद कोण आहे. बांधेल. बांधेल धातू कोणता आहे. बांध. बांधणारा कोण. हा गडी. तर गडीला काय प्रत्यय लागून आहे का. का झाला. गडी गडीला काय प्रत्यय लागून आहे का. कोणता प्रयोग. कर्तरी. खतम. आगे बढ़ते. आजी नातीला गोष्ट सांगितली. झालं काय. आजी नातीला गोष्ट सांगते. आजी नातीला गोष्ट सांगते. तिला आहे. क्रियापद कोणते आहे. सांगते. धातू कोणता आहे. सांगणारी कोण. आजी. तर आजी. आजीला कोणता प्रत्यय जोडून आहे का. कर्ता कोण आहे. आजी. आजीला कोणता प्रत्यय जोडून आहे का. मग कर्तरी प्रयोग का. कर्तरी प्रयोग. यस. समजलं काय. हे सकर्मक आहे की अकर्मक आहे की द्विकर्मक आहे. हां कुठं आहे द्विकर्मक. कोणता कर्म आहे. गोष्ट कोणता. कोणता कर्म आहे. प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्ष कर्म. नातीला. नातीला. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे. उभे उठा. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे. हां विनोद उभा उठ. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे. हां चतुर्थी. प्रत्यय कोणता लागून आहे. ला. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे. हां सलाते. सलानाते. मग याची विभक्ती कोणती आहे. विभक्ती चतुर्थी. बस. प्रथम याची विभक्ती कोणती आहे. याची विभक्ती कोणती आहे. अप्रत्यक्ष कर्म कोण आहे. अप्रत्यक्ष कर्म कोण आहे. जा उभा उठ तू. उभा उठ तू. कोणत्या गावचा विचार. तू नाही विचारत. अप्रत्यक्ष कर्म कोण आहे. अजून किती वर्ष राहायचं आहे आपल्याला प्रवीण. किती वर्ष राहून अजून आपण. अजून 2-4 वर्ष राहून जाऊ का येतच. मग हे नॉर्मल गोष्ट आहे. हे शिकवलं का नाही शिकवलं मी. क्रियापदमध्ये शिकवलं ना. प्रत्यक्ष कर्म कोणता आहे ना अप्रत्यक्ष कर्म कोणता आहे. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे ना अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे. शिकवलं का नाही शिकवलं पहिले सांगा मला. आता तुला थेच माहीत नसेल तर तुला का माहीत होईल प्रयोग. प्रयोगमध्ये का ओळखायचं आहे. कर्ता कर्म क्रियापद. क्लिअर आहे. हे तीनच ओळखायचे आहे. हे 3 ओळखल्यावर तुम्ही प्रयोग ओळखता. क्लिअर आहे का नाही आहे. तर ते 3च नाही ओळखता येत आहे तुम्हाला. ते 3च नाही ओळखता येत आहे तुम्हाला. तुला समजलं रे. इकडे तू बस. हां समजत आहे का तुला. कायले थोडं समजत आहे. तू होता का. हां काऊन नव्हता. पुन्हा राहायचा का 1-2 वर्ष येतच. बस तुला समजलं का. हां तेच म्हणतो. चला आगे बढ़ते. आजीने नातीला आजी नातीला गोष्ट सांगते. या वाक्यामध्ये क्रियापद आहे सांगते. धातू आहे सांग. सांगणारी कोण. आजी. आजीला कोणता प्रत्यय लागून आहे का. नाही. म्हणजे कोणता प्रयोग. कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे. तर वाक्य सकर्मक आहे का नाही. अकर्मक आहे का नाही. द्विकर्मक आहे. कोणता आहे द्विकर्मक आहे. याच्यामध्ये पहिला कर्म कोणता आहे गोष्ट. आणि अप्रत्यक्ष कर्म कोणता आहे नातीला. गोष्टची विभक्ती कोणती आहे प्रथमा. आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती कोणती आहे चतुर्थी. क्लिअर आहे. तर तुम्हाला हेच माहीत नसेल तर तुम्ही कसे कराल. म्हणून तुम्हाला रेग्युलर क्लास या म्हणतो ना.
अंकिता तुला माहित आहे का? तुला का हे माहित आहे का? हां तेच म्हणतो. चला या टाइमपास करायचं, याचं 1-2 दिवस मग जायचं. टाइमपास करायचं, याचं नाही जायचं. पुन्हा 1 वर्ष येतेच थांबायचं. मग सर क्लास घ्या, सर क्लास घ्या म्हणून. क्लास घेतलं तर याचं नाही. क्लास घेतलं तर याचं नाही. ओके आगे बढ़ते हैं. चला लिहा. गौतम पुस्तक वाचत असे. गौतम पुस्तक वाचत असे. गौतम पुस्तक वाचत असे. तर या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का? हां ओके. धातू साधित कोणता आहे? धातू साधित कोणता आहे? वाचत हा धातू साधित आहे. धातू कोणता आहे? वाच. वाचणारा कोण? गौतम. तर गौतमला काही लागून आहे का? तर कर्तरी का कर्मणी का भाव आहे? कर्तरी ना. ओळखले ना? केव्हा ओळखले? जेव्हा तू करता हो म्हणून ओळखले तेव्हा. तेच ओळखू शकत नसेल तर ओळखणार आहे का आपण? सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक आहे. कर्म कोण आहे? पुस्तक. वाक्य वर्तमानकाळी आहे, भूतकाळी आहे की रीती भूतकाळी आहे की कोणता आहे? रीती भूतकाळ आहे. कोठून ओळखल्या? असे. क्लिअर आहे? का करत असे? वाचत असे. क्लिअर आहे ना? हे शिकवलो का मी? हां तेच म्हणतो. वाक्य सकर्मक की अकर्मक? सकर्मक. भूतकाळी ना. कोणता भूतकाळी? रीती भूतकाळी. आणि प्रयोग कोणता आहे? कर्तरी. प्रयोग कोणता आहे? कर्तरी. क्लिअर आहे? राम आंबा खा हा झाला का? नाही. राम आंबा खा. राम आंबा खा. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? हां हां कोणता आहे? राम. खा म्हणजे आज्ञा करता आहे. राम आंबा खा. वाक्य काय आज्ञार्थी आहे? क्लिअर आहे का नाही आहे? राम आंबा खा. तर खाणारा कोण? राम. तर कर्ता कोण आहे? राम. कर्त्याला काही प्रत्यय आहे का? कर्त्याला काहीही प्रत्यय नाही आहे. तर कर्तरी कर्मणी भावे. कर्तरी. यस आर नो? समजलं भाई तुले? हां कर्तरी. सकर्मक आहे की अकर्मक? सकर्मक आहे की अकर्मक? सकर्मक कर्तरी. क्लिअर आहे? ओके. कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? तू इकडे आहे. हां 2 ना. तर सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे? हो. लिहा. राम आंबा खातो तर शहाणा ठरतो. दिसता का इकडे? नाही. राम आंबा खातो तर शहाणा ठरतो. हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक? राम आंबा खातो तर शहाणा ठरतो. सकर्मक आहे? नाही. हां सकर्मक आहे की अकर्मक? सकर्मक आहे. कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे. हां कोणता विनोद? उभा उठ लवकर. कसं कर्तरी आहे? हां कर्मालय प्रत्यय. व्हेरी गुड. दिस इज अ राईट. कर्मालय प्रत्यय नाही आहे. कोणाला प्रत्यय नाही आहे? कर्मालय म्हटलं ना. नाही आता बहुत काय म्हणणं आहे पण नाही म्हणत आता. ठीक आहे. करता कोण आहे? राम. करता कोण आहे? राम. क्लिअर आहे? याला काही प्रत्यय आहे का? करता कसे ओळखला? खाणारा कोण? हे वाक्य संकेतार्थी आहे, आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे? संकेतार्थी आहे. क्लिअर आहे? जर राम आंबा खातो तर
शहाणा ठरतो. क्लिअर आहे. तर मग हे तर कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे. कर्तरी. व्हेरी गुड. काय आहे? कर्तरी. झालं का? झालं का? ओके. समजलं. कर्त्याले प्रत्यय नाही आता कर्तरी प्रयोग. मग नंतर कर्माकडे जातं जर प्रत्यय असेल तर. चलो मिटवूयाला. लिहा. अकर्मक कर्तरी प्रयोग लिहिले. अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. लिहिले का? बाळाला गरम दूध आवडते. बाळाला गरम दूध आवडते. आवडते. ओके. बाळाला गरम दूध आवडते. क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? आवडणारे कोण? उत्तर नाही भेटत आहे. आवडणारे काय? दूध. तर कर्ता कोण आहे? दूध. कर्ता कोण आहे? दूध. तर सकर्मक आहे की अकर्मक आहे? अकर्मक. अकर्मक कर्तरी. अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे. कर्ता कोण आहे? दूध. व्हेरी गुड. आई सकाळी लवकर उठेल. आई सकाळी लवकर उठेल. आई सकाळी लवकर उठेल. क्रियापद कोणते आहे? उठेल. ओके. धातू कोणता आहे? उठ. उठणारी कोण? आई. तर करता आहे ना आई. तर हे तर कर्म आहे का? कर्म नाही. हा कर्म नाही आहे. तस अकर्मक कर्तरी. क्लिअर आहे का नाही आहे? अकर्मक कर्ते आहे ना. कर्म नाही आहे म्हणजे अकर्मक कर्तरी. कर्त्याला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. म्हणजे कर्तरी का अकर्मणी का भाव आहे? कर्तरी. कोणता कर्तरी? अकर्मक कर्तरी. व्हेरी गुड. तिसरं लिहा. राजू आता शाळेत जा. ओके. कर्ता क्रियापद कोणते आहे? जा. धातू कोणता आहे? जा. जाणारा कोण? तर राजूला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. कर्तरी का कर्मणी? कर्तरी. सकर्मक का कर्मक? अकर्मक आहे कारण की कर्म नाही आहे. स्थळ वेळ काही कर्म राहत नाही. क्लिअर आहे ना? बाबा आता घरी असावेत. बाबा आता घरी असावेत. मिटवूयाला. बाबा आता घरी असावेत. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? असावेत. धातू कोणता आहे? असणारे कोण? तर कर्ता कोण आहे? कर्त्याला काय प्रत्यय आहे का? कर्तरी की कर्मणी? कर्तरी. सकर्मक कर्तरी का अकर्मक कर्तरी? कारण की कर्म नाही आहे. यस आर नो? घरी कर्म हो का? नाही. स्थळ वेळ कर्म राहत नाही. क्लिअर. तर हे कर्तरी आहे ना. कोणता कर्तरी? अकर्मक कर्तरी. समजलं का अंकी? समजलं तुला? जर रामा जोरात धावतो तर शर्यतीत पहिला येतो. जर रामा जोरात धावतो तर शर्यतीत पहिला येतो. जर रामा जोरात धावतो तर शर्यतीत पहिला येतो. तर म्हणजे याच्या वाक्यात कर्ता कोण आहे? राम आहे. क्लिअर आहे. रामा हा कर्ता आहे का नाही आहे? यस आर नो?
ओके, तर राम एक नाव आहे. ओके, लक्ष द्या थोडंसं. हे सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक आहे का अकर्मक आहे सांगा? अकर्मक आहे. काय आहे? अकर्मक. तर कर्ता कोण आहे? राम. याला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही, कोणताही प्रत्यय लागून नाही. तर कर्तरी, कर्तरी कोणता कर्तरी? अकर्मक कर्तरी. आजोबा शेतात जात होते. आजोबा शेतात जात होते. तर क्रियापद कोणती आहे? संयुक्त क्रियापद आहे. तर कोणतं आहे? जात होते. तर जाणारा कोण? आजोबा. तर सकर्मक आहे की अकर्मक आहे? अगर स्थान किंवा वेळ काही कर्म राहत नाही. तर मग हे स्थान होणं क्लिअर आहे. कर्म हो का? नाही, स्थान किंवा वेळ कर्म राहत नाही. तर कर्तरी का? कर्तरी का कर्मणी? कर्तरी. तर कर्ता कोण आहे? आजोबा. आजोबाला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. तर कोणता कर्तरी? अकर्मक की सकर्मक? अकर्मक कर्तरी. व्हेरी गुड. समजलं का? पहिलं सांगा मला, काय प्रॉब्लेम आहे का? लिहा कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोग समजला? काय अडचण आहे का? नाही. चलो आगे बढ़ते. लिहा कर्मणी प्रयोग. लिहिले? लिहिले का? लिहिले का? कर्तरी प्रयोग लिहिले? सॉरी, कर्मणी प्रयोग लिहिले? ओके, याच्यामध्ये एक हे लिहा त्यांचं व्याख्या. ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप, ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे, कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बनलेले असते, कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बनलेले असते, कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बनलेले असते, त्या वाक्यप्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्या वाक्यप्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्या वाक्यप्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. झालं? लिहा. गौतमने पुस्तक वाचले. गौतमने पुस्तक वाचले. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? धातू कोणता आहे? वाचणारा कोण? तर गौतम कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय लागून आहे का? कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग आपण कुठे जाऊ? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? पुस्तक. तर पुस्तकाला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. डन? कोणता प्रयोग? कर्मणी. काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा इथं? नाही ना? चला समोर चला. मला जिना चढवतो. मला जिना चढवतो. मला जिना चढवतो. या वाक्यामध्ये मला सांगा, या वाक्यामध्ये मला सांगा क्रियापद कोणते आहे? चढवतो. ठीक आहे. चढणारा कोण आहे? मी. क्लिअर आहे? म्हणजे मला, मी. ओके. तर चढणारे काय? जिना. जिना ना? चढणारे काय? जिना. सकर्मक आहे की अकर्मक हे सांगा पहिला. सकर्मक आहे वाक्य. काय आहे? सकर्मक. मला जिना चढवतो. तर मला मला जिना चढवतो. मला जिना
चढवतो. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मी. पण इथं प्रत्यय लागून आहे, ला प्रत्यय लागून आहे का नाही आहे? तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर कर्म कोण आहे? जिना. जिना म्हणजे काय होते? जिना म्हणजे जिना. तर काहीतरी बरोबर आहे, पण का होते हे बा मग माहीत नाही तर मग का. मी तर सांगतोच म्हणा, मी तर सांगतोच, पण तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. पायरी. पायऱ्या म्हणजे जिना. हा जे पायऱ्या आहेत ते ज्या पायऱ्यानं तुम्ही वरून खालून वर आल्या ना, त्याच पायरीनं तुम्ही वरून खाली जाणार आहे ना, बरोबर आहे का? दुसऱ्या पायरीनं जाणार आहे? त्याच पायरीनं जाणार आहेत. तर ते आहे जिना. त्याला म्हणते का? जिना. त्याला म्हणते जिना. त्याला काय म्हणते? नाही, जिना म्हणते. त्याला काय म्हणते? अरे तेच होते तर. त्याला काय म्हणते? अरे त्या पायऱ्यालाच का म्हणते? ज्या पायऱ्या खालून वर येतात आणि त्याच पायऱ्या वरून खाली जातात, तर त्याला का म्हणतात? जिना. त्याला का? अरे त्याला जिना म्हणते. कोणाला विचार तू क्लास झाल्यानंतर जिना म्हणजे काय? तो सांगते ज्या पायऱ्या खालून वर जाते आणि त्याच पायऱ्या वरून खाली येते, त्याला का म्हणते? त्याला का म्हणते? जिना. मला जिना चढवतो. आपण जिना चढवून आलो ना वरता? जिना नाही नाही नाही, आपण जिना चढवून वरता आलं. तर क्रियापद कोणती आहे? चढवतो. धातू कोणता आहे? चढ. चढणारा कोण? मी. तर मला प्रत्यय आहे, तर चढण्याची क्रिया कोणावर होत आहे? जिन्यावर. क्लिअर आहे? तर कर्म कोण आहे? जिना. तर जिन्याला काही प्रत्यय लागून आहे का? नाही, जिन्याला काही प्रत्यय लागून नाही आहे. तर मग कर्तरी का कर्मणी? कर्मणी. तर कर्म कोण आहे? जिना. तर मग काय आहे? कर्मणी. काय आहे? कर्मणी. तर मग काय होते जिना म्हणजे? प्रतिभा. जिना म्हणजे काय होते? हे बा इले तरी माहीत आहे. पहिलं माहीत नव्हता का? माहीत होता ना. हां, माहीत होता. म्हणजे ज्या पायऱ्या तुम्हाला वर्तन येते त्याच पायऱ्या तुम्हाला खालते आणते, त्याला जिना म्हणतात ना. क्लिअर आहे का नाही आहे? झालं? ओके. कर्मणी आहे ना हे? ओके, कर्मणी. काय आहे? कर्मणी. हा लिहा. मांजराकडून उंदीर मारला जातो. मांजराकडून उंदीर मारला जातो. या वाक्यामध्ये मांजराकडून उंदीर मारला जातो. या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे काय? ओके. संयुक्त क्रियापदाचा धातू कोणता आहे? मार. धातू साधित काय आहे? मारला. तर धातू कोणता आहे? मार. तर मारणारा कोण? मारणारा कोण? मांजर. तर मांजराला प्रत्यय लागून आहे का? लागून आहे ना. शब्दयोगी अव्यय लागून आहे ना. कोणता शब्दयोगी अव्यय लागून आहे? कडून. क्लिअर आहे? तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग कुठं जाऊ आपण? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? उंदीर. उंदराला काय प्रत्यय लागून आहे का? तर कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. ओके, लिहा कर्मणी प्रयोग. समजलं बापू? का झाला? कोण? हॅलो. हां, बोला ना. नाही, बोल ना. हां, बोल ना. तिकडेच. हो, आता झाले मुलं झाले तर मग करून टाकतो मी उद्या. तिकडेच बघतो आता. तुमच्या लक्षात असेल तर सांगा तसं मला. हो का? काहून?
बरं बरं, जाऊन ये मग पाहू आपण. हां हां, उद्यापासून ते मिळून जाते, त्याचा काही ना. हां ठीक आहे. तुझ्या हो स्टुडंट आता होत आहे. हां ठीक आहे ना, ठीक आहे ना. लवकर सांग थोडा, मग मिळाले तर. हां हां बरं बरं. हो हो, फोन कर मला नंतर. हां, कुठं आला होता आपण? मांजराकडून उंदरी मारला गेला झाला. ओके. याच्यामध्ये शब्द अव्यय कोणता आहे रे भाऊ? कडून आहे. ओके. तर कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे? मांजर आहे करता. कर्म कोण आहे? मांजराला कडून प्रत्यय लागून आहे. उंदराला काही लागून नाही. हा कर्मणी का कर्तरी? व्हेरी गुड, कर्म. झालं, समजलं ना थोडंसं? त्याचे पुस्तक वाचून झाले. त्याचे पुस्तक वाचून झाले. लिहिले का? त्याचे पुस्तक वाचून झाले. या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे का? हां, संयुक्त क्रियापद धातू साधित काय आहे? हां काय? वाचून हे धातू साधित आहे. धातू काय? वाच. वाचणारा कोण? तो. कोणाचे पुस्तक वाचून झाले? त्याचे ना, म्हणजे तो वाचणार आहे. तर कर्ता कोण आहे? तो. क्लिअर आहे. आता कर्म कोण आहे? पुस्तक. क्लिअर आहे का नाही आहे? तर कर्म कोण आहे? पुस्तक. तर त्याचे पुस्तक वाचून झाले. त्याचे पुस्तक वाचून झाले. हां, कर्म कोण आहे? पुस्तक आहे. तर पुस्तकाला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कर्मणी प्रयोग. बस लिहा. झालं का? झालं का रे? शिलाच्याने गाणे म्हणवले. म्हणवले. शिलाच्याने गाणे म्हणवले. क्रियापद कोणते आहे? म्हणवले. धातू कोणता आहे? मन. म्हणणारी कोण? शिला. कोण आहे? शिला. करता आहे. कर्म कोण आहे? गाणे. करा. म्हणण्याची क्रिया कोणाला? गाण्यावर झाली. तर गाणे. हे गाणे हे एकवचनी आहे का अनेकवचनी? अनेकवचनी आहे. पण प्रत्यय लागून आहे का कोणता? प्रत्यय लागून नाही आहे. प्रत्यय लागून नाही आहे. प्रत्यय लागून नाही आहे. कोणाला प्रत्यय लागून नाही आहे? कर्माला प्रत्यय लागून नाही आहे. कर्त्याला लागून आहे का? तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर कर्माकडे जाऊ. तर कर्माला लागून आहे का? नाही. म्हणजे कोणता प्रयोग? खतम. टाटा. हां लिहा. कर्मणी. समजलं काय? ओय विनोद, समजलं काय? चलो. मुलांनी नियमितपणे अभ्यास करावा. मुलांनी नियमितपणे अभ्यास करावा. मुलांनी नियमितपणे अभ्यास करावा. या वाक्यामध्ये मला तुम्ही सांगा. हां राकेश तू सांग. या वाक्यामध्ये मला एक सकर्मक आहे का अकर्मक आहे? सकर्मक आहे. कर्ता कोण आहे? हां मुलं. हा कर्ता आहे. क्रियापद कोणते? करावा. करणारे कोण? मुलं. क्लिअर आहे. ओके. हा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. तर समोर जाऊ. कर्म कोण आहे? अभ्यास. कर्म कोण आहे? अभ्यास. हा कर्म आहे. तर कर्माला काय प्रत्यय आहे का? नाही. मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. समजला? चला समोरचं लिहा. आजीने नातीला गोष्ट सांगितली. झाला नाही? हां लिहा.
कर्मणी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत. कर्तरी प्रयोगाचे लिहिलं ना, कोणते? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. कर्मणी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत. झाला. प्रधान कर्तुक कर्मणी, गौण कर्तुक कर्मणी. प्रधान कर्तुक कर्मणी, गौण कर्तुक कर्मणी. लिहिले का? लिहिले का? लिहा. हेडिंग द्या, प्रधान कर्तुक कर्मणी. प्रधान कर्तुक कर्मणी. प्रधान कर्तुक कर्मणी. लिहिले? प्रधान कर्तुक कर्मणी. ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते, अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते, त्यास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. त्यास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. त्यास प्रधान कर्तुक कर्मणी लिहिता येईल का? कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. ओके. झालं का? त्यास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. ब्रॅकेटमध्ये लिहा, येथे कर्ता प्रधान असतो. येथे कर्ता प्रधान मानला जातो. येथे कर्ता प्रधान मानला जातो. प्रधान म्हणजे काय? येथे कर्ता प्रधान मानला जातो. प्रधानमंत्री कोण आहे? कोण आहे? प्रधानमंत्री कोण आहे? उभा उठ. प्रधानमंत्री कोण आहे? उभा उठ. प्रधानमंत्री कोण आहे रे? उभा उठ. तू कोण आहे प्रधानमंत्री? हां, प्रधानमंत्री म्हणताव. प्रधानमंत्री कोण आहे रे? प्रतिभा उभा उठ. उभी उठ. प्रधानमंत्री कोण आहे? प्रधानमंत्री कोण आहे? उभी उठ. प्रधानमंत्री कोण आहे का? प्रधानमंत्री कोण आहे भाई? प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदीच आहे का? बस हा मग. बरोबर आहे, तोच आहे ना. कोण? अमित शहा म्हणत होता का तो? अमित शहाले बनवले का रे प्रधानमंत्री? लिहा लिहा. येथे कर्ता प्रधान मानला जातो. लिहिले? लिहिले का? येथे कर्ता प्रधान मानला जातो. लिहिले का? लिहा. आईने स्वयंपाक केला. आईने स्वयंपाक केला. आईने स्वयंपाक केला. हे वाक्य सकर्मक आहे का अकर्मक आहे? सकर्मक आहे. कर्तरी आहे कर्मणी आहे? राजूने ही सवय सोडावी.
ओके निकिता मला सांग की आईने स्वयंपाक केला या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? केला. धातू कोणता आहे? कर. करणारी कोण? आई. तर कर्ता कोण आहे? तर कर्त्याला प्रत्यय लागून आहे का? कोणता प्रत्यय लागून आहे? नाही. तर कर्तरी प्रयोग होईल का? नाही. मग कुठे जाऊ आपण? कर्माकडे. तर कर्म कोण आहे? स्वयंपाक कर्म आहे. तर स्वयंपाकला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. बस कर्मणी प्रयोग. ओके. दुसरं उपयोग पाहिजे तू प्रतिभा. राजूने ही सवय सोडावी या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? सोडावी. सोडणारा कोण? राजू. तर राजू हा कर्ता आहे. क्लिअर आहे. तर कर्तरी प्रयोग आहे का? नाही. तर कर्म आहे का या वाक्यात? कर्म नाही या वाक्यात. या वाक्यात कर्म आहे. सवय. सवय हे काय आहे? कर्म आहे. हे काय आहे? कर्म आहे. काय सोडावी? जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होते ना की कर्म आहे की नाही, जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होते कर्म आहे की नाही, तेव्हा आपण काय करायचं बघा, लक्ष द्या. सोडावी. सोडावी. धातू कोणता आहे? सोड. सोडणारा कोण? राजू. तर काय सोडते? हां असं. तर मग त्याला विचारायचं की काय सोडते? सवय. का सोडते? सवय. तर मग हे काय होते? कर्म. हे काय होते? कर्म. तर मग या वाक्यामध्ये मला सांगा, या वाक्यामध्ये कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे? कर्मणी आहे. यस ऑर नो? ओके. म्हणून वाक्यातील कर्ता आणि कर्म हे ओळखणं बहुत गरजेचं आहे. समजले बापू? बसा बापू. सो हा ठीक आहे. श्रीकृष्णाने बासरी वाजवली. श्रीकृष्णाने बासरी वाजवली. वाजवली. श्रीकृष्णाने बासरी वाजवली या वाक्यामध्ये मला सांगा, उभा उठा, क्रियापद कोणते आहे? वाजवली. साधित धातू कोणता आहे? साधित धातू कोणता आहे? तुला नाही विचारलं का? आता सांग. आता सांग. आता सांग. वाजव. वाजव बरोबर आहे. काय? वाजव बरोबर आहे. साधित धातू कोणता आहे? वाजव. मूळ धातू कोणता आहे? वाज. क्रियापद कोणती आहे? वाजवली. हे शिकवलं का नाही क्रियापदामध्ये? तू नव्हतास. तुला माहीत आहे का? ओके. मूळ धातू कोणता आहे? वाज. वाजवणारा कोण? श्रीकृष्ण. तर कर्ता कोण? तर कर्त्याला प्रत्यय लागून आहे. कोणता? ने प्रत्यय लागून आहे. ने प्रत्यय लागून आहे. कर्म कोण आहे? बासरी. वाजवणारे काय? बासरी ना? यस ऑर नो? तर मग बासरीला कोणता प्रत्यय लागून आहे का? नाही. तर मग कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. ओके. समजलं का बाई? बसा. स्नेहाने निबंध लिहावा. स्नेहा. स्नेहा माहीत आहे ना? स्नेहाने निबंध लिहावा. स्नेहाने निबंध लिहावा. स्नेहाने निबंध लिहावा या वाक्यामध्ये मला सांगा, क्रियापद कोणती आहे? लिहावा. धातू कोणता आहे? लिहिणारी. लिहिणारा कोण किंवा लिहिणारी कोण? स्नेहा. कर्ता कोण? स्नेहा. तर कर्त्याला कोणता प्रत्यय आहे? ने. हा काय आहे? कर्म. लिहिण्याची क्रिया कोणावर होत आहे? निबंधावर. तर कर्म कोण आहे? निबंध. तर कर्माला काय प्रत्यय आहे का? नाही. तर कोणता प्रयोग? कोणता प्रयोग? कर्मणी. प्रधान. हेडिंग तर दिलाय ना आपण? हेडिंग का दिलाय? कर्मणी. त्याचीच बघत आहे ना प्रधान. सांगतो ना, पहिलं गोन तर येऊ दे. गोन आल्यावर ते तुम्ही सांगतो. कसं आहे माहीत आहे का? प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय याच्यामध्ये कर्ता सप्रत्ययी राहते. कोणता प्रत्यय राहते? सप्रत्ययी राहते. शुद्ध तृतीयांत राहते, नाहीतर चतुर्थांत राहते. कोणता राहते? तृतीयांत राहते, नाहीतर चतुर्थांत राहते. क्लिअर आहे? पण असं प्रश्न विचारले आहे का पोलीस भरतीमध्ये की प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग कोणता आहे? विचारते का? हां बरं बरं.
तर प्रधान कर्तृक त्याला कोणता प्रत्यय राहते? स प्रत्यय राहते. कोणता प्रत्यय राहते? स किंवा तृतीयांत राहते किंवा चतुर्थांत राहते. तृतीयांत किंवा चतुर्थांत किंवा विद्यार्थी क्रियापद राहते. कोणतं राहते? विद्यार्थी क्रियापद. आता मला सांग, हा प्रत्यय कोणता आहे? तृतीयांत आहे का चतुर्थांत आहे? तर म्हणजे ह्या प्रधान कर्तृकमध्ये येईल. हा प्रत्यय कोणता आहे? ने. तृतीयांत आहे, प्रधान कर्तृकमध्ये येईल. क्लिअर आहे? हा कोणता प्रत्यय आहे? ने. तृतीयांत आहे, तर म्हणजे कोणता येईल? प्रधान कर्तृक येईल. हा कोणता प्रत्यय आहे? ने. तर कोणता आहे? प्रधान. तृतीयांत, चतुर्थीत किंवा स प्रत्यय राहिल्यावर. कोणता प्रत्यय राहिला? स प्रत्यय राहिला, ते कोणतं राहते? प्रधान. स येते ना चतुर्थीमध्ये. क्लिअर आहे का नाही आहे? तर ते कोणते राहते? प्रधान. आणि विद्यार्थी जे वाक्य राहते, विद्यार्थी, हा विद्यार्थी वाक्य हो का? हो ना. विद्यार्थी जे वाक्य राहते ते राहते प्रधान कर्तृक कर्मणी. क्लिअर आहे? म्हणजे दोन्ही राहते का? नाही 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 नाही, दोघांपैकी एक राहिले तरी झालं. आता एकाचवरून कळत आहे ना आपल्याला. क्लिअर आहे का नाही आहे? दोन दिल्या तर अजून चांगला आहे. डन ना. त्याच्यामुळेच मी म्हणतो थोडा पेशन्स ठेवा. जेव्हा गौण कर्तृक कर्मणी आपण शिकतो तर गौणमध्ये आणि प्रधानमध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला थोडंसं पेशन्स नाही आहे का? आहे का रे विनोद पेशन्स? समजला नव्हता? आता समजा ना. हाँ चलो आगे बढ़ते. लिहा. त्याला तो धंदा सोडावा लागला. आता थोडंसं समजेल तुम्हाला. त्याला तो धंदा सोडावा लागला. संयुक्त क्रियापद आहे का? धातू कोणता आहे? सोड. धातू कोणता आहे? सोड. सोडणारा कोण? तो. तर कर्ता कोण आहे? तो कर्ता आहे. यस आर नो? कर्म कोण आहे? काय सोडावा लागला? असं ना. तर धंदा. तर कर्म कोण आहे? धंदा. तर हे कर्मणी आहे की कर्तरी आहे? कर्मणी आहे. प्रधान कर्तृक कर्मणी आहे की गौण कर्तृक कर्मणी आहे? कसं ओळखल्या? ला प्रत्यय आहे आणि विद्यार्थी वाक्य आहे. वा. यस आर नो? सिम्पटम्स दिसत आहे? सिम्पटम्स म्हणजे लक्षणे दिसत आहे. हां ओके आगे बढ़ते हैं. तुला नाही समजलं? ओके. याला कोणता प्रत्यय लागून आहे पहिला सांगा? ला प्रत्यय आहे. कर्त्याला जर चतुर्थी किंवा तृतीयाचे प्रत्यय लागलेले असेल, कर्त्याला जर चतुर्थी किंवा तृतीयाचे प्रत्यय लागलेले असेल आणि किंवा वाक्य विद्यार्थी असेल, वाक्य विद्यार्थी असेल तर ते काय राहते? प्रधान कर्तृक कर्मणी. तर याच्यावरून समजला ना ला प्रत्यय आहे ना. तर ला प्रत्यय आहे. यस आर नो? कोणता प्रत्यय आहे? ला प्रत्यय आहे. इकडे क्रियापद कोणते आहे? विद्यार्थी आहे. यस आर नो? तर मग प्रधान कर्तृक कर्मणी. समजलं रे बाबा? आता चतुर्थीचे किंवा तृतीयाचे प्रत्यय लागून असेल कर्त्याला आणि किंवा क्रियापद विद्यार्थी असेल तर ते काय असते? ते काय असेल? प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी. बहुत इझी आहे का नाही आहे? विचारते काय? हां विचारते तर ठीक आहे. मग चला. मला काम करावे लागले. मला काम करावे लागले. मला काम करावे लागले. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? संयुक्त क्रियापद आहे. ओके. तर धातू साधित कोणता आहे? करावे. धातू कोणता आहे? कर. करणारा कोण? मी. म्हणजे हा करता आहे. याला कोणता प्रत्यय लागून आहे पहिला सांग मला. ला प्रत्यय चतुर्थी का? चतुर्थी. बस ला प्रत्यय चतुर्थी. क्लिअर आहे? तर मग हा करता आहे. करता आहे ना. कर्म कोण आहे?
काम. कर्म कोण आहे? काम. कामला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. कामला काय प्रत्यय लागून आहे का? नाही. क्रियापद काय आहे? विद्यार्थी आहे. अरे यस आर नो. तर मग हे प्रधान कर्तृक कर्मणी की गौण कर्तृक कर्मणी? प्रधान कर्तृक कर्मणी. डन. झालं का? गणूने मला पुस्तक दिले. गणूने मला पुस्तक दिले. गणूने मला पुस्तक दिले. ओके. गणूने मला पुस्तक दिले. डन. क्लिअर आहे का नाही आहे? क्रियापद कोणती आहे? दिले. धातू कोणता आहे? दे. देणारा कोण? गणू. तर कर्ता कोण आहे? गणू. कोणता प्रत्यय लागून आहे? ने. तृतीय आहे की चतुर्थी? तृतीय आहे ना? यस आर नो. तर प्रधान कर्तृक कर्मणी की गौण कर्तृक कर्मणी? कसं ओळखल्या? ने प्रत्यय आहे. यस आर नो. कोणता प्रत्यय आहे? ने प्रत्यय आहे. म्हणजे कोणता आहे? प्रधान कर्तृक कर्मणी. कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? कर्म कोण आहे? पुस्तक. क्लिअर आहे का नाही आहे? पुस्तकाला काय प्रत्यय लागून आहे का? म्हणजे कर्मणी आहे. तर कोणता कर्मणी? कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकार पाहिला आपण. प्रधान कर्तृक कर्मणी आणि गौण कर्तृक. हा प्रधान आहे का गौण आहे? कसं ओळखल्या? म्हणजे तृतीयाचा आहे म्हणून. आणि चतुर्थीचा राहिलेला आहे प्रधानच झाला असता. यस आर नो. आगे बढ़ते क्या? किती वाजले? वेळ आहे थोडासा. थोडा घेऊ आपण. राहू देऊ. बोर होत आहे. चला थोडंसं एक दोन घेऊ. बाईंनी मुलांना कविता शिकवली. बाईंनी मुलांना कविता शिकवली. बाईंनी मुलांना कविता शिकवली. बाईंनी मुलांना कविता शिकवली. या वाक्यामध्ये क्रियापद कोणते आहे? साधित धातू कोणता आहे? शिकव. मूळ धातू कोणता आहे? शिक. शिकणारी कोण? शिकवणारी कोण? बाई. शिकवणारी कोण पाहिजे ना? कारण की हे कोणतं आहे? मुलांना कविता शिकली. हे द्विकर्मक आहे. तर द्विकर्मकच्या आपल्या साधित धातूला प्रश्न विचारतो. शिकवणारी कोण? बाई. तर कर्ता कोण? बाई. बाईला कोणता प्रत्यय आहे? नि प्रत्यय. कोणती व्यक्ती? तृतीया ना? कोणती आहे? तृतीया. कोणती आहे? तृतीया. नेशी निशी ही. यस आर नो. तृतीया आहे. आणि कर्म कोण आहे? कविता. क्लिअर आहे. आणि मुलांना. क्लिअर आहे का नाही आहे? तर हा प्रत्यक्ष कर्म आहे. हा प्रत्यक्ष कर्म आहे. तर प्रत्यक्ष कर्माचीच आपल्याला आवश्यकता आहे. प्रत्यक्ष कर्माला कोणता प्रत्यय नाही आहे? तर म्हणजे कर्मणी प्रयोग. तर याला नि प्रत्यय आहे. म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. समजलं का नाही? समजलं? किती इझी आहे. एक लिहा बरं. याचं उत्तर सांगा मला. झालं लिहून? मी मंत्रालय पाहिले. मी मंत्रालय पाहिले. मी मंत्रालय पाहिले. हां. मी मंत्रालय पाहिले. मी मंत्रालय पाहिले. क्रियापद कोणती आहे? पाहिले. ओके. पाहिले. धातू कोणता आहे? पाहणारा कोण? कोणता प्रयोग आहे? अकर्मक. हा कर्तरी प्रयोग नाही आहे. हा कर्तरी अकर्मक आहे का? नाही.
हा अकर्मकही नाही आहे, हा अकर्मकही नाही आहे. ठीक आहे. द्या. मी या सर्व नामाच्या ऐवजी आपण नाम टाकून वापरू शकतो. शिकवलं होतं हे मागे, आठवत आहे का तुम्हाला की सर्वनामाच्या ऐवजी आपण का टाकून पाहू? नाव. तर नाव टाकून पहा कसं बनेल वाक्य. प्रवीणने मंत्रालय पाहिले. बनल. क्लिअर आहे का नाही आहे? पाहण्याची क्रिया कोणावर झाली? मंत्रालयावर. क्लिअर. काय पाहिले? मंत्रालय. क्लिअर आहे. तर हे एक प्रकारचं काय आहे? मंत्रालय एक प्रकारचं काय, यालाच टाकून ठेवा हा वाक्याला. कारण की हा स्थळ येत आहे नाही का? हा स्थळ येत आहे. चला बघूया याला. समोरचं लिहा. त्याला ही सवय सोडावी लागली. 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 या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? हां, तो आहे. ओके. प्रत्यय कोणता आहे? ला प्रत्यय आहे. तर कर्तरी होईल का? कर्मणी. कोणता कर्मणी? प्रधान कर्तृ कर्मणी. ओके. झालं का? किती वाजले? थांबू का? थांबून येतच. ओके. तर आजचे दिवस थांबू येतच. थँक्यू. त्याच्यानंतर बघू गोन कर्तृ कर्मणी. काय झालं? बंद कर म्हणताय. हां, लिहून ठेवा ह्या हेडिंग. गोन कर्तृ कर्मणी. गोन कर्तृ कर्मणी. बस झालं. हे दोनच आहे. त्याच्यानंतर मग काही हे ना.